तर नमस्कार मंडळी, आम्ही दोघे मस्त पोज मारत चाललोय आता आपल्या आपल्या कामाला. आम्हाला खूप लेट झाले, आम्ही पळत पळत चाललोय आता. मला पाणी आणून दिलं होतं प्यायला. Many unbearable hours later. मैत्रिणी मला आता पाणी दिलेलं नाही असं. बघू आता देते का, आपण वाट बघू. लेकिन एक सेकंड कौन है बे तू? गजब बेइज्जती है. इथं आमचा ब्रेक चालू होता. हा आता माझी ट्रेन मिस झाली आणि हे खुश आहेत. मला घरी जायचं होतं. तर आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि आम्ही निघलो आहोत घरी जायला. मतलब वो अलग ही लेवल का बना था. शी इज माय मित्रीण. हिने तिची पण बॅग घेतली आहे आणि माझी पण बॅग घेतली. वंस मोर. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा. ओके, तर आपला आजचा व्लॉग जो आहे तो कदाचित थोडा मोठा होऊ शकतो, कारण की यामध्ये आपली 2 दिवसाची ट्रिप आहे. 3 आपण कव्हर करणार आहोत. जे की आपल्याला जायचं होतं पुण्याला घरी, पण घरी न जाता आपण चाललोय मैत्रिणीच्या घरी. हा, ते माझंच घर आहे, सोलापूरला. लेट सी काय आहे आणि इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. बघूयात आता 2 दिवस आपले कसे जात आहेत. अशी अशी मैत्रीण पाहिजे. आपली बॅग तर घेतली आहे, माझी पण बॅग घेतली. बात तो सही. तर इथून आपण आता जाणार आहे दादर स्टेशनला आणि दादरवरून लोकल धरून आपण सीएसटी ला जाऊन आपली गाडी धरणार आहोत. गाडी नाही, आपण ट्रेन धरणार एक आहोत. सेकंड. आम्हाला तर काही बस वगैरे काही भेटली नाही, आम्ही तर चालत चाललोय आता. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा बघा, हातात जड बॅग पाठीवर आणि आम्ही चालत चाललोय आता. घरी जायची एवढी ओढ असते ना, जेव्हा तुम्ही घरापासून लांब जाता ना, तेव्हा तुम्हाला खरोखर म्हणजे घराची ओढ जाणवते. अशी सुट्टी भेटली की तुम्ही अशी घराकडे पळायला बघता. कोणाचं माहित नाही, पण मी तर पळते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर सिद्धेश्वर. अजून आपली ट्रेन काय आलेली नाहीये. आपल्याला इथून आता जायचंय सीएसटी स्टेशनला आणि सीएसटी स्टेशनवरून आपल्याला धरायची आपली एक्सप्रेस. छत्रपती शिवाजी महाराज. आमची ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आहे, आम्हाला आता कळालंय. मुझे अपने घर जाना है. आम्ही लोकल धरलेली आहे आणि आमची मैत्रीण आता झोपलेली. सीएसटीला जायचं आपल्याला. मग तिथे आम्ही झोपूनच प्रवास केला. आम्ही चुकीच्या ट्रेन मध्ये बसलो होतो, तर आम्ही आता परेलला उतरलोय. आता माहित नाही आमची ट्रेन कधी और आहे. अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आम्ही घरी डेअरिंग करून बसलोय तरी. आम्ही आता सीएसटी स्टेशनवर आलेलो आहोत. आता आमची ट्रेन लागली का नाही आम्हाला माहित नाहीये, पण आम्ही चाललोय आता, ते बघू. अजून रात्री 11:30 वाजले तरी देखील स्टेशनवर गर्दीच आहे. हे बघा कसे दुरू पळत आहेत मला सोडून. हे बघा, ही आमची ट्रेन आहे. आम्ही आता जागा शोधायची आता आम्हाला यामध्ये. एवढे येडे आहे ना, आमची ट्रेन खरं तर दादरवरूनच लागते आणि आम्ही तिला पळत आलो एवढे खडपड करत. आणि आता आमची ट्रेन निघायला फक्त 20 मिनिटं उरलेत. आम्ही कसं जातो तेव्हा ट्रेन पण स्लो चालते. यांचे त्रासलेले तोंड बघा जरा. 12 वाजले सगळ्यांच्या तोंडावर. एवढ्या ट्रेन चेंज केल्या. चिरली माझी प्रत्यक्षात. आम्ही एवढ्या ट्रेन चेंज केल्यात ना, की आता आम्हाला आम्ही चाललो असतं. आमचं घर आहे त्या साईडला आणि आम्ही चाललोय ह्या साईडला.
नाथड पुण्याला चाललोय, नाथड सोलापूरला चाललोय, नाथड समोर चाललोय. आपल्या तिथे भगवान बचाले. अरे कहना क्या चाहते हो? तेरा तो गेम बचाना पड़े. मेरी दोस्त का घर आया है. आपण घरच असलेला ट्रेन सुटल्याचे फायदे असे चेहरे बघायला भेटतात. Approximately 10 hours later. सुंदर असं वातावरण होतं. कदाचित ट्रेन मिस झाली होती आमची, पण ह्या सुंदर आठवणी आमच्या सोबत कायम राहतील. कदाचित हा सुंदर नजारा बघण्यासाठीच आमची ट्रेन मिस झाल्या असतील सगळ्या. कसलं खतरनाक दिसतंय. कैसा लगा मेरा मजाक? अरे ते काय होतं डायलॉग, ते काय झाडी काय डोंगर काय होतं ते हजार होतात ना त्या मंत्र्याचा, पण काय होतं. काय झाडी, काय डोंगर, काय जेवण. सगळं मस्तच होत. योग्य ओके मध्ये. आम्ही खोपोली स्टेशनवर उतरलोय आणि ही गाबडी माग. खोपोली स्टेशनवर उतरून आम्हाला लोणावळ्याकडे जायचं होतं. मग ऑटोवाल्याने 500 रुपये सांगितले, तर आम्ही लिफ्ट घेऊन निघालो. बरं का, एकदम मज्जा आली. किसमिस यारा लाई मस्कारा अखियां लगाई रखना किसमिस यारा मी चाललोय आता लोणावळा स्टेशनकडे. पाई रखना मेरी जान. या दोन माझ्या गाबड्या मैत्रिणी आमच्या आधी बसल्या होत्या, तरी एवढ्या उशीर आल्या तिकडे. वरून हळूहळू चालल्यात म्हशी सारख्या. किती छान आहे ना. तर आपण आता फायनली आता लोणावळा स्टेशनला आलेलो आहे. आमचा काही उद्देश पण नव्हता इकडे यायचा, पण आपण म्हणतो ना डेस्टिनी आपल्याला बोलवती. कदाचित तीच डेस्टिनी असेल. आलोय आता आम्ही. चला देखते आगे क्या होता है. और आम्हाला असं वाटलं नव्हतं की लोणावळा आम्हाला बघायला भेटेल असं प्रत्यक्षात एवढ्या जवळ. असं वाटण्यासाठी मी तर आले ए हाय मी तर काही उद्देश नसताना आम्ही इकडे आलेलो आहोत. लेकिन एक सेकंड. माय न्यू ब्लॉग. हमारे यहाँ ऐसा ही होता है. और आपके ब्लॉग में हमारा स्वागत है. नहीं, हमारे ब्लॉग में आपका स्वागत है. होता है नया नया, ये होता है. नहीं, हमारे यहाँ ऐसा ही होता है. सुंदर है ना. ए लागलीये का. शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तर आम्हीच ऑपरेट करते बहुतेक. काय खरं नाही यांचं. पुढं चाललेत माहित नाही काय फिरवतायत आम्हाला. फायनली आम्ही आता ट्रेन मध्ये बसलोय. माझं उष्टपाणी आहे प्यायचंय का. माझं प्लेस आम्ही पाणी घेऊन येतो. नको 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 नाही एवढी नाही. ही आपली ट्रेन आहे. आपण आता चाललोय पुण्याला. बघू आता पुण्याला पोहोचायला आपल्याला किती वेळ लागतोय. काही म्हणा, पण पुण्याचं वातावरण हे पुण्याच आहे. नात नाही करायचा. तर आपण लोणावळ्याला बाय बोलून पुढे निघालो. मुंबई टू पुण्याचा आमचा टोटल 11-12 तासाचा प्रवास झाला. बघू आता घरी कधी पोहोचतोय आपण. सगळे नशेमध्ये आहेत. झोपेच्या नशेमध्ये. तो आता आपण पुणे स्टेशनला आलेलो आहोत. हे मागून 2 बंदर येत आहेत आणि इकडे एक माकड थांबलेलं आहे. काय बोललीस.
मी पूर्ण मन भरून आलते, पण 13 तासाचा प्रवास बघून आता माझं मनस्थिती नाहीये गेटला यायची. तिकडे आल्यावर तुम्हाला झोपूच देत नाही. आपण आता पुणे स्टेशनला आलेलो आहोत. पूर्ण 13 तासाचा प्रवास करून आपण शेवटी पुणे स्टेशनला पोहोचलोय. आता अजून घरी जायला किती वेळ लागते चला बघू. माणसाने आयुष्यात किती स्ट्रगल करावं, पण मुंबईतून पुण्यात येण्यासाठी एवढं स्ट्रगल. तोंडावर 12 वाजते सगळ्यांच्या. मैत्रीण म्हणते की तिच्या घरी चल, पण जाण्याची काही मनस्थिती तर नाहीये. बघू आता. त्या ठिकाणी अजून पुढे कमीत कमी अजून 1.5-2 तासाचा प्रवास करून घरी जायचंय. मी तर उतरले भाई पुण्यात. चला आता बघू आगे क्या क्या होतं. चालले आता मैत्रिणीला सोडायला, जरा बाय बाय बोलून येते तिला. बाय बोलून आपण निघालो आहोत. बाय. तर आपण आपल्या मैत्रिणीला बाय केल्याने त्या निघाल्या आहेत त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. अहो आज चढा. आता आपली मैत्रीण गेली आहे. आपण चाललो रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशनकडे. आपण मेट्रोच्या येण्याची वाट बघतोय. माझ्या फोनची बॅटरी पूर्ण 5% वर आली होती. Many म्हणून थोडा वेळ unbearable चार्ज hours करून later. राहिलो. गंतव्य स्टेशन येण्यासाठी अजून भरपूर वेळ होता. तोपर्यंत मी माझा फोन चार्ज करून घेतला. आपण पुणे स्टेशन वरून घेऊन मेट्रो धरली होती आणि मेट्रोने आपण निम्म्यापर्यंत आलो आहोत. पैशाची सेव्हिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण आयडी स्कॅन केले आपल्या. मेट्रो मध्ये बसल्यावरच आपण रॅपिडो देखील बुक केली होती. तर ते काका आलेत. आपण जाऊन आता आपल्या रॅपिडो मध्ये बसायचे आणि घरी जायचे. आधी चक्क हा 13 तासचा प्रवास झालाय आपला मुंबई टू पुणे. ठीक आहे चालायचं. साले का खोपड़ी तोड़. हे बघा आमचं पुणे किती सुंदर आहे ना. गर्दी पण तेवढीच केली आहे. चला आता आपण लवकर आपल्या रॅपिडो मध्ये जाऊ, नाहीतर त्याचे देखील चार्जेस वाढतील. ठीक आहे छान आहे पुणे आमचं. लवकर येऊन मी रॅपिडो मध्ये बसले, त्यांना OTP सांगितला आणि घराकडे निघालो. किसमिस यारा लाई मस्कारा अखियां लगाई रखना. किसमिस यारा लाई मस्कारा लकियां निभाई रखना. मेरी जान मेरी हाँ तेरे नाल नाल रहना. मेरी जान मेरी हाँ तेरे नाल नाल रहना. किसमिस यारा लाई मस्कारा अखियां लगाई. किसमिस यारा लाई मस्कारा अखियां लगाई रखना. किसमिस यारा लाई मस्कारा लकियां निभाई रखना. मेरी जान. वेट हा आमचा कट्टा. आम्ही इथेच बसलेलो असतो. माझ्या शाळेतल्या मैत्रिणी किंवा कॉलेजमधल्या मैत्रिणी, आम्ही नेहमी इथे संध्याकाळी येतो आणि इथेच बसून आम्ही गप्पा वगैरे मारत असतो. बघता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. चला बघूया आता पप्पांचं रिएक्शन काय आहे. पण मी तिथे न जाता मी डायरेक्टली घरी आले. पप्पांचं रिएक्शन बघा. किती छान वाटतंय राव घरी येऊन. घरी आल्याला मम्मीने मला बाटा दिला, कारण मला खूप आवडतो. किसमिस यारा. चला तर आपण भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये. चलो.